वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमो नारायणाय नमः. ओम नमो माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. गोविंदाय नमो नमः. पत्राचे सर्व कांड सोडात मध्ये एवं म्हणा एक सुपारी त्या ताटात आहे. एवं म्हणा प्रतर दोन पाय नाही छकडे पंचोपचार नव्या आणि सूर्य शहर केलेले आहेत. परत जमिनीला टेकवून परत तुमच्या नाव पाहिलं असं 3 वेळा करायचं. वरती जाऊ देत तर त्यांचं लक्ष नसतं. नाही बस एवढ्या वर बस. हळद 5 जणांनीच फुटायची असते आतमध्ये हळद. कपाळाला 5 वेळा सावकाश. राग काढू नका. ते पण बरोबर. मुसळाला हळद कुंकू लावायचं आहे. नवरदेवाला फक्त कुंकू लावायचं आहे आणि अक्षता लावायच्या आहेत आणि हळदाची जी पानं दिली आंब्याच्या पानाने हळद चढवत जायची मुसळावरती आणि मुसळ जायची मारायची 5 वेळा प्रत्येकाने. आणि तशीच हळद नवऱ्याच्या पायाला मी दाखवतोय. पानं फक्त हळद लावा आणि मसाला चढवत चला आणि वरती कैची मारा. नावाला घ्यायची चढवत चला वर चढवत चला चला आणि वरती डोक्यावर कैची मारा. मारा कैची वरती 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 वरती. हा शाबाश. तसं नवऱ्याच्या पायाला मला पण तो नवीन देऊन तर पाच फुटायला. हा बोल का सोडतो सगळं सोडायचे. यस यस आपले जास्त मागले. आम्ही वाट बघतो माझ्याकडे आहे काय नाही वाचतो. परत प्रोग्राम परत आता ते शर्यत बिरत नाही. आता ती प्लॅनिंग असते. लग्नाच्या अगोदरच्या आता प्लॅनिंग सगळी. जय देवा माझ्या महाराजा गावघरच्या ठिकाणदारा इथल्या जायला गणपती गजानन विघ्नहर्ता विनायका महागणपती महारुद्र हनुमंतांजनी सुता पौल पुत्रा. त्याचप्रमाणे देवा माझ्या महाराजा हा या धुरी कुठे गावघरची कुलदेवता ग्रामच्या आकारी ब्राह्मण देवता त्यातून मूळ पुरुषा. त्याचप्रमाणे या लेकराचे देवाज्ञा झालेले त्यांचे वडील आज तुम्ही गणेश नारायण धुरी. त्याचप्रमाणे तुमचा लेकरू सुपुत्र आज राजदीप धुरी या लेकराचे मंगल कार्य विवाह त्या निमित्ताने त्यांनी आपल्या घराकडून याचा सांग याचा शक्ती देवा आपला महाराजा आज तुझं पुण्यसूर घाटातलं मान्य करून घे. कळत त्या लेकरा बाळकांकडनं घर कुटुंबियांकडनं मित्रमंडळी गावकी भावकी पै पाहुण्यांकडनं देवा तुझी सेवा चाकरी करणं तुझं पुण्यवचन करणं काय राहिलं राहून गेलं असेल चूक क्षमा केलेली सेवा मान्य करून घे. त्याचप्रमाणे या राजदीप नावाच्या पुस्तकात मंगल कार्य विवाह कार्य घडते ते आपलं निर्विघ्नपणे पार पडून त्याच्या नवीन वैवाहिक जीवनाला सुख समाधान शांतता प्राप्त करून देवाच त्याला पैशाला पैसा दे शब्दाला शब्द दे सोनं सोनं कर चांदी चांदी कर या लेकरा बाळकाचा संसार देवास तू भरल्या तांदळाच्या राशीप्रमाणे उदंड दिव्याच्या ज्योतीपर्यंत आयुष्य करून दे. आधी लेकरा बाळक पोटा पाण्यानिमित्त रोजी रोजगार बाहेर काही जायत असतील त्यांच्याकडे तुझी कृपा दुसऱ्या त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण करून देवास त्यांच्या मनाची समाधानी कर. आज तू वडाचा तू पिंपळाकडे कर तर वडाकडे कर. सर्वांची मनं एक कर एक राठी कर एक काठी कर एक तत्व कर. हा या लेकरा बाळकात अजाणतेपणे नतमस्तक होऊन ज्या क्षणी तुका उपहार होते पदोकाशी साष्टांग नमस्कार तुमच्या दाखव. त्याचप्रमाणे या कुटुंबामध्ये जे काही 2 हाताचे 2 हाताचे 4 हात घरघडून दे. तसे 2चे 4 घेतलेले त्यांच्या घरामध्ये गोकुळ आणून दे. एकदा कृष्ण देव म्हणजे गणपती गजानन विघ्नहर्ता विनायक महागणपती तू सगळ्यांच्या नवसाला पावतो. सगळ्यांच्या हाताच्या लेकराच्या मनात इच्छा आकांक्षा परिपूर्ण करून त्यांच्या मनाची समाधानी कर. त्याचप्रमाणे या धुरी कुटुंबात जर कोणाची डोकी गरम असतील त्यांची थंड कर आणि त्यांची थंड आहे त्यांची थंडच ठेव. त्याने तुला याचा नमस्कार तुमच्याबद्दल दाखव आणि असेच आपण त्यांच्याकडे सेवा सगळ्यांची बरोबर. माझी हाऊस पूर्वाल का कोणा
राजदीप शोभत से नवरा विद्यापती सुंदर लग्न घटी समीप नवरा केवोळ्या वागरा गुरुयोक्ते मधुपर्क पूजन करा अंतस्पटा ते धरा दृष्ट वधुवरान करणे दोघे करा विधी वाजंद्रे बहुकल्पलान करणे कुर्यात् सदा मंगलम शुभ आणि सोडायचं नाही पाकिट भी देना भाई पाकिट भी देना छोड़ने का नहीं का मान भी चाहिए बाबा विचार तू दादाच्या व्हिडिओला 1 मिलियन गेले. व्हिडिओ गेले पाहिजे, याला पण गेले पाहिजे. अरे आई
मालवणीचा मला ते आता येत नाही वाटतं. तुझा चेडू मका दिसते का विचार अगं चेडू बघा पुढचं चेडू देतालच का विचार त्यांना आधीच नको सांग राणा नको देऊया देऊया चला. कधी त्याच्या आधी पाकिट ठेवा म्हणजे पोहे खाली करू नाही ना आता दक्षिणा टोकन द्या दक्षिणा तोपर्यंत दक्षिणा संसाराच्या वाटेवर करायचा आहे परमार्थ. संसाराच्या वाटेवर करायचा आहे परमार्थ. राजदीपरावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ. आमच्या लग्नाचा एकच अर्थ, विद्याचं नाव घेतो श्री स्वामी समर्थ. हे शिकवलंय चला 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 उजवा पाय उजवा पाय उजवा पाय उजवा पायने ढकल आत येऊन दे तांदूळ आता उद्या खीर करायची उजव्या पायाने जाते तांदळावरूनच ये. तांदळावरूनच ये. ते तांदूळ पडून दे तांदूळ पडून दे दिव्यावर दिव्यावर थोडे थोडे तांदूळ पाडून काय